प्राध्यापक रमेश नारायण सूर्यवंशी हे माझे जिवलग मित्र होते. 1976 साली आम्ही ग्रंथालय संचालनालय पुणे येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक या कार्यालयामध्ये निरीक्षक म्हणून दोघेही त्या पदावर एकाच बॅचला जॉईन झालो आणि त्या ठिकाणी आम्ही निरीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहिली भेट सेंट्रल बिल्डिंग येथे झाली आमची. त्यानंतर आम्ही कॉट बेसिसवर थोडे दिवस कसबा पेठेमध्ये एकत्र राहायला होतो. नंतर मग मी फ्लॅट घेऊन तिकडे विश्रांतवाडीला राहायला गेलो आणि ते आमच्या डिपार्टमेंटला 6-7 वर्षे होते. पण आम्ही त्यांना धडाडी आणि त्यांचे नेतृत्वाचे गुण बघून लिडरशिप त्यांच्या अंगात असल्यामुळं आम्ही त्यांना आमदार म्हणायचं टोपण नाव. सगळे डिपार्टमेंटचे लोक ते धडाडीचे कार्यकर्ते, अभ्यासू आणि जनसंपर्क जाणवा होता. जनसंपर्कामुळं ते एका ठिकाणी स्थिर राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुणे विद्यापीठात अर्ज केला आणि पुणे विद्यापीठामध्ये त्यांची डेप्युटी लायब्ररीयन म्हणून निवड झाली. पुणे विद्यापीठामध्ये नेतृत्व गुण अंगात असल्यामुळं तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना बांधून त्यांच्या मागण्या पदावर पाडण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कुलसचिव यांना वारंवार भेटून निवेदन देऊन तिथंच नोकरीला असून सुद्धा ते मोर्चा काढण्याची हिंमत करत होते. असं करत करत त्यांनी तिथली नोकरी केली. नंतर सिम्बायोसिस संस्था सुरू झाल्यानंतर सिम्बायोसिसमध्ये मुजुमदार सरांची त्यांची पूर्वपीठिका परिचय असल्यामुळं त्यांनी सिम्बायोसिस जॉईन केलं. सिम्बायोसिसमध्ये प्राध्यापक व्हाईस प्रिन्सिपाल म्हणून तिथं शेवटपर्यंत कार्यरत होते आणि त्या एकंदरीत कालावधीमध्ये माजी मंत्री व अध्यक्ष विधानसभेचे मधुकरराव चौधरी मुजुमदार सर यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे प्राध्यापक, सहकारी, मित्र, PA सगळ्या दृष्टिकोनातून सल्लागार. त्यांनी खूप मोठं अचिव्हमेंट केलं आणि खूप चांगल्या प्रकारे कर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि त्या संस्थेमधून व्हाईस प्रिन्सिपाल म्हणून सेवानिवृत्त झाले. पण आमची मैत्री गेल्या 45-46 वर्षामध्ये अखंड चालू राहिली. ते कुठेही गेले तरी 2 दिवसाला 3 दिवसाला आमचा फोन असायचा. प्रत्येक बाबतीमध्ये सल्ला मसलत, विचार विनिमय काय असेल ते ऋणानुबंध खूप जवळीक होती. त्यामुळं त्यांच्या अशा झाल्यामुळं मला अतीव दुःख झालं. गेल्या वर्षी आम्ही दोघं मिळून शेगाव गजानन महाराजच्या दर्शनाला आणि काही कामासाठी गेलो होतो. तो आमचा शेवटचा दौरा ठरला. त्याच्या अगोदर धुळ्याला गेलो होतो. महाराष्ट्रावर तसं आम्ही फिरलो खूप, पण त्यांच्या आठवणी ह्या चिरकाल आहेत आणि त्या शब्दातील सुद्धा मला व्यक्त करणं अवघड आहे. का माझे जवळचे मित्र असल्यामुळं मला अतीव दुःख होते आणि त्यामुळं सूर्यवंशी सर हे एक मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि चोखंदळ किंवा चौकस ज्याला म्हणतो अशा गुणाचे आणि नेतृत्व करण्याचे अंगामध्ये लिडरशिपची एक गुणवत्ता असल्यामुळं ते सगळ्यांना हवेहवेसे वाटायचे आणि सगळ्या ठिकाणी हजर असायचे. ते त्यामुळं खूप मोठं आमच्या मित्र परिवारामध्ये एक दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या जाण्यामुळं खूप एक व्यक्तिगत माझी हानी झाल्यासारखं अशी माझी भावना आहे. सर जाण्यामुळं जी पोकळी निर्माण झाली ती कदापि भरून येणे शक्य नाही. आम्ही ग्रंथालय तपासणीसाठी वार्षिक तपासणी असायची. त्यावेळेला इथून पुणे विभागातून सुरुवातीला 12 जिल्ह्याचा कारभार चालायचा. त्यावेळेला आम्ही नगर, नाशिक, मुंबई, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे 12 जिल्ह्याचा कारभार इथून चालत होता. त्यावेळेला आम्ही दोघं तिघं मिळून जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं, रेस्ट हाऊसला थांबायचं, तिथून दौरे करायचे. एक आठवण अशी आहे, माढा तालुक्यामध्ये उंदरगाव आणि त्याच्या शेजारचं एक गाव होतं. तिथं जायला वाहनाची सोय नव्हती. त्यावेळेला अशी सोबतता नव्हती. त्यामुळे आम्ही 5-6 किलोमीटर सुटकेस घेऊन पायी जाऊन तिथे तपासणी करून परत पायी येऊन त्या तालुका ग्रंथालयामध्ये पेपर टाकून आम्हाला तिथं हे काढावं लागलं. रेस्ट हाऊस फुल होतं ते. अशा परिस्थितीमध्ये खूप अडीअडचणीवर सुद्धा आम्ही ग्रंथालय स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 2-2.5 हजार गावांना प्रत्यक्ष जाऊन भेटी देऊन ग्रंथालयाची तपासणी करून
नवीन मान्यता व दर्जा बदलासाठी खूप प्रयत्न केले. आमच्या कालावधीमध्ये पूर्ण विभागात जे 427 ग्रंथालय होते ते जवळजवळ 11,000 ग्रंथालयाला मान्यता मिळाली. ते अत्युच्च ग्रंथालयाचे विकास आणि आमच्या दृष्टीने कामगिरी होती. विद्यार्थी मित्रमंडळ, विद्यार्थ्यांचे ग्रुप्स, क्लब, त्यावेळेला परिस्थिती ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांची इतकी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसायची. त्यावेळेला कमी पगार असून सुद्धा त्या पगारामधून विद्यार्थ्याची फी भरण्यासाठी, काय साहित्य खरेदीसाठी, पुस्तकासाठी यथाशक्ती जेवढं होईल तेवढं आम्ही सगळे ग्रुपमध्ये 5-6 जणांचा मित्रमंडळाचा एक क्लब होता. त्यातून आम्ही खूप लोकांना मदत केली. आणि एक दुसरी गोष्ट सांगण्यासाठी म्हणजे वसंतदादा त्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. आम्ही सगळे अजून परमनंटली झालो नव्हतो डिपार्टमेंटला. वर्ष 1.5 वर्ष झालं होतं आम्हाला जॉईन होऊन. त्या कालावधीमध्ये आम्ही 22 दिवस संपावर गेलो होतो. सगळे लोक म्हणायचे तुम्ही नवीन आहे कशाला संपावर जात आहे. नाही म्हणे, आम्ही कर्मचाऱ्याच्या हितासाठी, कल्याणासाठी संपावर आम्ही संपात गेले, लिडरशिप केली. त्यावेळेला खूप कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग मिळवण्यासाठी प्रयत्न केले.